नमस्कार, मी शुभम गदगे. आपण आहोत ITI गडचिरोली येथे. आजचा जो आपला प्रात्यक्षिक आहे तो आहे गाडी स्टार्ट करणे आणि बंद करणे. गाडी स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत ते चेक करून घ्यायच्या आहेत. त्यात प्रामुख्याने इंजिन ऑइल आहे, ब्रेक ऑइल आहे, त्यानंतर जो आपला रेडिएटर आहे त्यातलं पाणी आणि आपली जी फ्यूल आहे, या काही गोष्टी आपल्याला चेक करून घ्यायच्या आहे. त्यानंतरच आपण जी आपली गाडी चालू करायची आहे. तर आपण पाहून घेऊया की या गाडीचं इंजिन ऑइल लेवल किती आहे. तर ते एक स्टिक आहे आपली, ज्यामध्ये आपल्याला ऑइलची लेवल दिसते. तुम्ही पाहू शकता की या स्टिकवर 2 काच दिलेले आहेत. या काच आपल्याला काय दर्शवतात तर की जी आपली इंजिन ऑइल आहे त्याची लेवल अधिकतम किती असली पाहिजे आणि कमीत कमी किती असली पाहिजे. तर या दोन्ही काचेच्या मध्ये जर आपली ऑइलची लेवल दाखवत असेल तर याचा अर्थ आहे की आपल्या इंजिनमध्ये जेवढी आपल्याला ऑइलची गरज आहे तितकी ऑइल आहे. जर ही ऑइल जी आपली कमीत कमी लेवल दाखवणारी खाच आहे त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला आपल्या गाडीमध्ये इंजिन ऑइल जे आहे ते टॉपअप करून घ्यावं लागेल. यानंतर आपण पाहूया की रेडिएटरमध्ये जो आपला पाण्याची लेवल आहे ती पाण्याची लेवल चेक करून घ्यायची आपल्याला. तर आपण पाहू शकतो की या रेडिएटरमध्ये जे लेवल आहे ते व्यवस्थित आहे. रेडिएटरचं काम काय आहे, जे आपल्या इंजिनला कूल करण्यासाठी जे कूलंट वापरतो त्या कूलंटमधून हीट बाहेर टाकण्यासाठी आपण रेडिएटरचा वापर करतो. त्यानंतर आपण पाहू शकतो की इथे एक आपल्याला मास्टर सिलेंडर दिसत आहे आणि त्याच्यावरती जो आहे तो आपल्याला ऑइल रिझर्वायर आहे. तर त्याच्यातही आपल्याला पाहून घ्यायचं की जी आपली ब्रेक ऑइल आहे त्याची लेवल व्यवस्थित आहे की नाही. जर ऑइलची लेवल कमी असेल तर आपल्याला ऑइल टॉपअप करून घेणे आहे. या उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता की आपली बॅटरी आहे. बॅटरीचे जे टर्मिनल्स आहेत ते आपल्याला पाहून घ्यायचे की कुठे लूज तर नाही आहे. लूज असेल तर ते आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅटरीला डोळ्यांनी पाहून घ्यायचं की कुठे डॅमेज वगैरे तर नाही आहे. हे सर्व गोष्टी जर व्यवस्थित असेल तर तेव्हाच आपल्याला गाडी चालू करून घ्यायची. जर यापैकी काही आपल्याला वाटत असेल की बदलायची गरज आहे किंवा दुरुस्ती करून घ्यायची तर ते दुरुस्ती करून घ्यायची. यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला पाहून घ्यायची की आपली जी 40 चाकाची हवा आहे ती हवा व्यवस्थित असली पाहिजे. तर आता आपल्याला आपली गाडी चालू करायची आहे. तर आपण सर्वात अगोदर आपली की ऑन करून घेऊया. याच्यामुळे काय आपल्या जो बॅटरीचा सप्लाय आता आपल्या गाडीपर्यंत पोहोचत आहे. यानंतर जेव्हा आपण गाडी स्टार्ट करू, इग्निशन स्विच ऑन करू, तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की आपण जो इग्निशन स्विच ऑन करणार आहे ते फक्त 2 ते 3 सेकंदापर्यंतच ऑन करायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त केलं तर आपला जो स्टार्टर आहे तो निकामी होऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की जे आपली इग्निशन देणार आहे आपण ते 2 ते 3 सेकंदासाठीच द्यायचं. गाडी पार्क करायची आहे तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की आपली जी गाडी आहे पार्क करताना किंवा स्टॉप करताना लक्षात घ्यायची आपली जी गाडी आहे ती एका सपाट जमिनीवर लावली पाहिजे. त्यानंतर आपल्याला जो इग्निशन स्विच आहे तो ऑफ करून आपल्याला जी पार्किंग ब्रेक आहे आपली ती पार्किंग ब्रेक लॉक दाबून वर करून घ्यायची, जेणेकरून आपली गाडी समजा कोणी धक्का वगैरे लागला तर ती गाडी आपली पुढे जाणार नाही. त्यासाठी आपल्याला पार्किंग ब्रेक लावून घ्यायचा. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या गाडीला जे आपण व्हील चॉक ब्लॉक लावतो जेणेकरून आपली गाडी मागे पुढे होणार नाही. तर आपण पाहिलं की तर आता आपल्याला आपली गाडी चालू करायची आहे. तर जे आपण सर्वात अगोदर आपली की ऑन करून घेऊया. याच्यामुळे काय आपल्या जो बॅटरीचा सप्लाय आता आपल्या गाडीपर्यंत पोहोचत आहे. यानंतर जेव्हा आपण गाडी स्टार्ट करू, इग्निशन स्विच ऑन करू, तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की आपण जो इग्निशन स्विच ऑन करणार आहे ते फक्त 2 ते 3 सेकंदापर्यंतच ऑन करायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त केलं तर आपला जो स्टार्टर आहे तो निकामी होऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की जे आपली इग्निशन देणार आहे आपण ते 2 ते 3 सेकंदासाठीच द्यायचं. आपल्याला गाडी पार्क करायची आहे तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की आपली जी गाडी आहे पार्क करताना किंवा स्टॉप करताना लक्षात घ्यायची आपली जी गाडी आहे ती एका सपाट जमिनीवर लावली पाहिजे. त्यानंतर आपल्याला जो इग्निशन स्विच आहे तो ऑफ करून आपल्याला जी पार्किंग ब्रेक आहे आपली ती पार्किंग ब्रेक लॉक दाबून वर करून घ्यायची, जेणेकरून आपली गाडी समजा कोणी धक्का वगैरे लागला तर ती गाडी आपली पुढे जाणार नाही. त्यासाठी आपल्याला पार्किंग ब्रेक लावून घ्यायचा.
याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या गाडीला जे आपण व्हील चोक ब्लॉक लावतो, जेणेकरून आपली गाडी मागे पुढे होणार नाही. तर आपण पाहिलं की गाडी कशी चालू करायची आणि बंद करायचं. गाडी चालू करण्यापूर्वी आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते जे तपासायच्या त्यात आहे इंजिन ऑइल, त्यानंतर रेडिएटरचं पाणी, त्यानंतर आपलं ब्रेक फ्लुइड, जेणेकरून आपलं गाडी चालवताना ब्रेक लागलं पाहिजे. त्यानंतर बॅटरी टर्मिनल पाहून घ्यायची, कुठे लूज तर नाही आहे किंवा आपली बॅटरी डॅमेज नाही आहे. त्यानंतर आपली चारी चाकाची हवा पाहून घ्यायची की व्यवस्थित आहे. त्यानंतर आपल्याला गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. सर्वात अगोदर आहे सीट बेल्ट लावणे, त्यानंतर पार्किंग ब्रेक रिलीज करणे, आणि तिसरं आहे की आपली गाडी खात्री करून घ्यायची की आपली गाडी चालू करण्यापूर्वी गिअरमध्ये नाही आहे. या गोष्टी पाहिल्यानंतरच आपल्याला गाडी चालू करायची. त्यानंतर आपण जेव्हा गाडी थांबवू किंवा स्टॉप करू त्यापूर्वी आपल्याला पाहिजे आपली गाडी एका समान जमिनीवर थांबलेली आहे. जेव्हा तुम्ही गाडी स्टॉप कराल त्यानंतर आपल्याला जो आपला पार्किंग ब्रेक आहे तो अप्लाय करायचा आहे, पार्किंग ब्रेक लावून करायचा, जेणेकरून आपली गाडी मागे पुढे जाणार नाही. आपण आज पाहिले आहेत, तर आपण आज शिकलो की गाडी कशी चालू करणे आणि गाडी कशी बंद करणे. धन्यवाद.